आणि आता एक मोठी बातमी, दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील चहोर्लीमध्ये मोठी कारवाई केलेली आहे आणि नक्षलवादाच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने रविवारी पिंपरी चिंचवड परिसरातील चरहोली भागातून अटक केलेली आहे। ठाणे इथे दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात तो गेले 15 वर्ष फरार होता। कांबळे याच्या विरुद्ध एटीएसच्या मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात 2011 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून तो फरार झाला होता आणि गेले काही वर्ष तो फरार होता। तर शहरी भागात बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रसार तो करत होता। दरम्यान एटीएसकडून त्याचा शोध घेण्यात येत होता आणि त्याला न्यायालयाने फरार घोषित केलं होतं। दरम्यान त्याच्या विरोधात अटक वॉरंट आणि जाहीरनामा जारी करण्यात आलेला आहे। अखेर त्याला अटक करण्यात यश आले आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, नक्षलवादाच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे याला अटक करण्यात आलेली आहे, काय अपडेट? प्राजक्ता 2010 ला पुण्याच्या ताडीवाला रोडला हा राहायला होता प्रशांत कांबळे जो आहे तो, आणि कम्प्युटरच्या दुरुस्तीची कामं तो करायचा। 2010 नंतर तो मुंबईला जातोय असं सांगून घरातून निघून गेलेला होता। त्याची तक्रार जी आहे तो मिसिंग असल्याची ती त्याच्या आईनं त्यावेळेसच्या मंगलदास पोलीस चौकीमध्ये पुण्यात दिलेली होती, बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत। तेव्हापासून तो कबीर कला मंचच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या संपर्कात आला। गडचिरोलीला तो गेलेला होता। मिलिंद तेलतुंबडे, अँजेला सोनटक्के असे जे पुण्यात किंवा त्यांचा जो ट्रायंगल होता, गोल्डन ट्रायंगल, या ट्रायंगलमध्ये शहरी नक्षलवाद पसरवण्यासाठी जे प्रयत्न नक्षलवाद्यांकडून केले जात होते, जसे प्रमुख मिलिंद तेलतुंबडे आणि अँजेला सोनटक्के होते, त्यांच्यासोबत हा काम करत होता। 2011 मध्ये ठाणे एटीएसनं गुन्हा जो आहे तो दाखल केलेला होता। बंदी असलेल्या भाकप या संस्थेच्या विचारांचा प्रसार तो करत होता, नक्षलवादाचा प्रसार तो करत होता आणि त्या अनुषंगानं 2011 पासून दहशतवाद विरोधी पथक त्याला शोधत होतं। या दरम्यानच्या काळामध्ये तो अनेकदा मिलिंद तेलतुंबडे आणि अँजेला सोनटक्के यांच्या संपर्कातही आला। अरुण भेलकेच्याही तो संपर्कात आला। नक्षलवाद्यांशी तो संधान साधून होता। अनेक लॉजिस्टिकची कामं तो करायचा। गेले 6 वर्ष तो रायगडमधल्या रोह्यात आदिवासी पाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत होता। वेशभूषा त्यानं बदललेली होती, केस वाढवलेली होती आणि जवळपास 15 वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत राहिलेला होता। 2 दिवसापूर्वी पुणे एटीएसला माहिती मिळालेली होती, टीप मिळाली होती, हा जो आरोपी आहे प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप, हा शहरी नक्षलवादी हा आळंदीच्या जवळ असलेल्या चरोली गावामध्ये काही कामासाठी येणार आहे। ते व्हेरीफाय केल्यानंतर पुणे एटीएसनं त्याला तिथून अटक केली। अटक करून त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयासमोर हजर केल्यानंतर मिळालेली आणि त्यानंतर ठाणे एटीएसनं हा गुन्हा दाखल केलेला असल्यामुळे 2011 मध्ये त्याला ठाणे एटीएसकडे वर्ग करण्यात आलेले आहे। नक्षलवाद्यांच्या दृष्टीनं, शहरी नक्षलवादाच्या दृष्टीनं ही अटक अत्यंत मोठी मानली जाते। शेवटच्या टप्प्यामध्ये नक्षलवाद्यांची चळवळ असताना रायगड, रोह्यासारख्या आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा नक्षलवादाचा प्रसार करण्यासाठी हा स्लीपर सेल जो काम करतोय तो उखडून काढण्याचं आव्हान जे आहे ते आता एटीएस समोर असणार आहे। बरं वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दरम्यान आणखीन एक मोठी बातमी, महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय। यंदाचा 12वीचा निकाल हा 91.88% लागलेला आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे। 12वीचा निकाल यंदाचा हा 91.88% इतका लागलेला आहे आणि 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारलेली आहे।